सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता राणीनं एका मुलीला माथेरानमध्ये आत्महत्या करण्यापासून वाचवलं आणि त्या मुलीनं एका मुलाकडे बोट करून सांगितलं की या मुलाने मला फसवलं आणि मी त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे. राणीनं तिकडं बघितलं आणि नेमका तो मुलगा तिथून गेला आणि रोहित तिथं आला आणि राणीचा गैरसमज झाला की तो मुलगा म्हणजे रोहित आहे आणि राणी खूप चिडली. तिनं जसं रोहितनं तिला वागवलं होतं ती प्रेग्नंट आहे हे कळल्यावर तसंच त्यालाही वागवलं. त्याच्यासमोर जाऊन त्याच्याकडे रागात काय बघितलं, त्याच्या हाताला पकडून गाडीत काय घातला आणि हॉटेलच्या रूमवर घेऊन आली. त्यालासुद्धा तसंच ढकलून दिला जसं त्यानं तिला ढकलून दिलं होतं आणि त्याच्याकडून रागात बघायला लागली. आणि रोहित म्हणाला, राणी अगं काय झालं तुला, असं काय करतेस तू आणि इतकी का चिडली आहेस. आणि राणी म्हणाली, सर तुम्हाला कळालं मी प्रेग्नेंट आहे आणि तुम्हालासुद्धा असंच राग आला होता ना, मग मलासुद्धा आता तितकाच राग आला आहे असं समजा. सर तुम्ही असं वागाल असं मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आता माझं तर वाटोळंच झालं ना. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे सर आणि ती तुमच्यापासून प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही तिच्यापासून सगळं लपवलं. तुमचं लग्न झालं हे सुद्धा लपवलं. इकडे मला फसवताय, तिकडे तिला फसवताय. आणि हे ऐकून रोहित चक्रावला आणि म्हणाला, काय म्हणालीस, माझी आणि गर्लफ्रेंड तीसुद्धा प्रेग्नंट असलेली. राणी तू डोक्यावर पडलीस का, हे बघ असं काहीही नाही. राणी म्हणाली, असं काही नसेल तर ती मुलगी जीव द्यायला का गेली. सर कोणती मुलगी प्रेग्नेंट असताना जीव देते. तिला तिचा जीव, तिच्या बाळाचा जीव नको आहे का. ती तेव्हा जीव द्यायला जाते जेव्हा ती फसवली गेलेली असते आणि फसवणारे आहात तुम्ही. आता मी ना तुम्हाला सोडणारच नाही. तुम्ही मला खूप खूप फसवलं आहे. आणि रोहित तिला हात जोडून म्हणाला, ए बाई अगं कुठली मुलगी, मला काहीही माहीत नाही. राणी म्हणाली, वा वा वा, आता किती भोळेपणाचा आव्हानात आहात, जणू काही सत्यवानच. सर तुम्ही किती खोटारडे आहात हे मला चांगलं माहीत आहे आणि आता यापुढे माझ्याशी खोटं बोलणं टाळा. तुमच्यासारखा खोटारडा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. काय म्हणे, आम्ही सूर्यवंशी खूप सत्यवादी, आम्ही सूर्यवंशी खूप शब्दांचे पक्के, आम्ही सूर्यवंशी बोलेल तेच करतो आणि सूर्यवंशी स्वप्नात दिलेलं वचनसुद्धा खऱ्या आयुष्यात पाळतो. सूर्यवंशी 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 आणि याच सूर्यवंशींचा एक दिवटा इतका खोटं बोलतो, त्याचं काय. सर तुम्हाला लाज वाटायला हवी असं वागताना आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताना. आणि असं होतं तर मला लग्न करायचं नाही. आय हेट गर्ल्स, असली नाटकं कशाला करायची. आणि तुम्ही ना फक्त मला नाही तर तुमच्या घरच्यांनाही फसवलं, त्या मुलीलाही फसवलं. आणि राणी आता तोंडाचा पट्टा सुटल्यासारखी बोलतच होती. रोहितला काही कळतच नव्हतं की ही येडपट कशाबद्दल बोलते, पण तिचा गैरसमज झाला एवढं मात्र नक्की. आणि रोहित आता उठला आणि त्यानं तिच्या तोंडावर त्याचा भक्कम हातच ठेवला आणि त्याच्या हाताच्या धक्क्यानं ती मागे झुकेल आणि पडेल म्हणून दुसऱ्या हातानं तिच्या कमरेभोवती विळका घातला आणि तिला जवळ ओढून म्हणाला, चुप, एकदम चुप, किती बकबक करतेस. तशी राणी पुन्हा त्याच्याजवळ येण्यानं त्याच्याकडे भेदरून बघत होती आणि आता त्यानं तोंडावर हात पकडला होता आणि राणीला ते अजिबात आवडलं नाही आणि राणी त्याच्या हाताला चावली आणि रोहितनं ओरडून हात मागे घेतला आणि म्हणाला, तू येडपट आहेस का गं. राणी काय झालं तुला, इतकी का पिसळली आहेस. अगं खरंच माझ्या आयुष्यात इतर कोणती बाई नाही, फक्त तू आहेस. मला एकही गर्लफ्रेंड नाही, अगं साधी फ्रेंडसुद्धा नाही. आणि राणी म्हणाली, कशावरून तुम्ही खरं बोलताय. रोहित म्हणाला, अगं बाई तू म्हणतेस ते तरी कशावरून खरं आहे. राणी म्हणाली, मग ती मुलगी ती आत्महत्या करायला का जाईल. रोहित म्हणाला, अगं कोणती मुलगी राणी, मी कुणालाही ओळखत नाही आणि मला काय माहिती का आत्महत्या करायला गेली. मी इथे तुझ्यासोबत आलोय फक्त आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही राणी, असं तो तिला मनापासून सांगत होता. आणि राणी म्हणाली, मग चला बघा त्या मुलीला आणि सांगा. रोहित म्हणाला,
हो चल, मला पण तिला बघायचंच आहे की कोण आहे ती, जी माझ्यापासून प्रेग्नंट आहे. तेही मी तिला न ओळखता आणि न टच करता. आणि आता राणी पुन्हा तिकडं रोहितला घेऊन गेली. आणि तिथं गेल्यावर राणीनं बघितलं की ती आत्महत्या करायला जाणारी मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही तिथे भांडत होते. आणि त्याच्याही अंगात तसंच जॅकेट होतं जे रोहितच्या अंगात होतं. आणि राणी म्हणाली, ते बघा सर, तीच आहे ती मुलगी, तुम्ही ओळखता का तिला? रोहित मला नाही ओळखत मी तिला. आणि तिनं माझ्याकडेच बघून सांगितलं का की मीच आहे तो, चल तिच्याकडं बघतोच आता. आणि रोहित राणीला स्वतः तिथपर्यंत घेऊन गेला. आणि राणी त्या मुलीला म्हणाली, ए, तू आता कोणासोबत बोलतेस? तुझा बॉयफ्रेंड तर इकडे आहे ना, हा जो माझ्यासोबत आहे, असं तिनं रोहितकडे बघून सांगितलं. आणि ती मुलगी रोहितकडे बघून म्हणाली, हा कोण आहे? मी नाही याला ओळखत. आणि तुझं चाललंय काय? असं ती राणीला म्हणाली. कशाला उगीच माझ्या मॅटरमध्ये ना खूपच गं, आणि मला मरताना तरी का वाचवलंस? तुझा बरं इथून, माझा बॉयफ्रेंड तर हा आहे आणि तू भलतेच कोणालाही धरून आणलंस, त्याच्यामुळे आता याचा गैरसमज होईल. राणी आता थक्क झाली त्या मुलीच्या अशा बोलण्याने आणि रोहितकडे बघून ओशाळली. आणि रोहितनं तिच्याकडे फार रागात बघितलं. राणीनं आता बघितलं की त्या जॅकेटमुळे हे सगळं झालं आहे. आणि रोहित तिच्याकडे रागात बघून तिथून निघाला. आणि राणी रोहितच्या मागे मागे, सर सॉरी, सर माफ करा ना, सर प्लीज माफ करा ना, त्या जॅकेटमुळे माझा गैरसमज झाला, असं म्हणून पळायला लागली. पण रोहित ऐकतच नव्हता. नॉनसेन्स, मूर्ख, बावळट, बिनडोक, मी काय मुली प्रेग्नेंट करत फिरतो का? काहीही बोलायचं तोंडाला येईल ते, आणि मी प्रामाणिक नाही का मी? असं म्हणून रोहित तिला खूप बोलत होता. आणि राणी गुपचूप त्याच्या शिव्या खात खात मागे जात होती. आणि आता तिनं त्याचा हातच पकडला आणि त्याला थांबवलं. तसा रोहितनं तिचा हात झटकला आणि राणी घसरून पडणार दगडावरून इतक्यात त्यानंच तिचा हात पकडून पुन्हा सावरली. आणि रागात म्हणाला, शेंबडी मुलगी आहेस तू अजून, जगाची रीत माहीत नाही, व्यवहार माहीत नाही, अक्कल शून्य आहेस आणि माझ्यावर डाऊट घेतेस? टिपिकल बायकोसारखी वागायला लागलीस की. आणि राणी म्हणाली, मग तुम्ही त्या दिवशी नाही का टिपिकल नवऱ्यासारखे वागत होता? आणि मलाही वाटलं तुम्ही मला फसवलं की काय. आणि सर, आपल्या दोघात काही असो किंवा नसो, पण प्रामाणिक जोडीदाराचा हक्क माझाही आहे, असं राणीनं त्याचे शब्द हुशारीनं त्यालाच फिरवले. आणि रोहितला आता हसायला आलं आणि तो खूप खूप हसला आणि म्हणाला, बावळट कुठली, काहीही गैरसमज करून घेते, असं म्हणून तो तसाच तिचा हात पकडून चालत निघाला. रस्ता दगडधोंड्याचा होता म्हणून. आणि राणी म्हणाली, सर 1 मिनिट थांबा ना. तो म्हणाला, का? आणि ती परत गेली आणि त्या मुलीकडे आणि त्याला म्हणाली, तू ना मूर्ख आहेस, तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यावर संशय घेतला आणि लग्नाच्या आधी असले थेर करायला कोण सांगतं? आणि म्हणूनच तुमच्यासारख्या मुलींसोबत असं होतं आणि आत्महत्या करण्याची पाळी येते. आणि आता राणी त्या मुलाला पण म्हणाली, आणि तू ना तिच्यासाठी तुझ्या बायकोला फसवू नकोस, तिच्यासोबत तरी प्रामाणिक राहा, असं म्हणून राणी निघून आली. आणि रोहित तिच्याकडे बघून हसला आणि पुढे चालायला लागला. आणि राणी आता पुढे चालणाऱ्या रोहितकडे एकटक पाठीमागून बघत होती. आणि सरांच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी असेल या कल्पनेनं मी इतकी अस्वस्थ का झाले, असा तिला प्रश्न पडला. आणि रोहित पुढे जाऊन म्हणाला, राणी, जर खरंच माझ्या आयुष्यात एखादी मुलगी असती तर काय केलं असतं गं? आणि तुला आत्ता कळलं असतं तर? आणि राणी म्हणाली, शक्यच नाही सर, तुमच्या आयुष्यात एकावेळी 2 स्त्रिया कधीच नसतील. आणि रोहित म्हणाला, इतका विश्वास आहे माझ्यावर? राणी म्हणाली, हो. रोहित म्हणाला, आता तर किती बोलत होतीस, मला फसवलं आणि लगेच विश्वास बसला माझ्यावर? आणि राणी म्हणाली, हो, आत्ता या क्षणापासून विश्वास बसला सर माझा तुमच्यावर. आणि आता तो विश्वास कधीच म्हणजे कधीच मरेपर्यंत तुटणार नाही, असं म्हणून तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. आणि त्यानंही तिच्याकडे बघितलं आणि हसून चालू लागला. आणि मग म्हणाला, राणी, खरं तर अशा घटनांमधूनच एकमेकांवरचा विश्वास घट्ट होतो, त्यामुळे नाराज व्हायचं नाही. राणी म्हणाली, हो ना, एकदा तुम्हाला तसं वाटलं, एकदा मला असं वाटलं,
आणि आता सर पिटापिट झाली. आणि रोहित खूप हसला आणि हसता हसता त्याला थोडा घसा भरल्यासारखा वाटला आणि तो म्हणाला, मी जरा मेडिकलमधून जाऊन येतो, बहुतेक सर्दी येणार, जमिनीवर झोपून झोपून जमीन मला बांधणार बहुतेक. आणि राणी म्हणाली, मग सर आज तुम्ही बेडवर झोपा. आणि रोहित हसून म्हणाला, थँक्यू. आणि मग त्यानं मेडिकलमधून औषध घेतलं आणि मार्केटमधून फिरता फिरता राणीला रंगीबेरंगी बांगड्या दिसल्या. राणी पळतच तिकडे गेली आणि तिनं सगळ्या रंगाच्या थोड्या थोड्या बांगड्या घेतल्या आणि मिक्स केल्या आणि त्या माणसाला म्हणाली, या माझ्या हातात घाला. आणि ती तिचा हात त्या बांगड्यावाल्या माणसाच्या हातात द्यायला गेली आणि तोही दुकानदार तिचा हात हातात घेणार इतक्यात रोहितनं तिचा हात ओढूनच घेतला. तशी राणी दचकली आणि पुन्हा त्याच्याकडे बघितलं आणि रोहितनं रागातच तिला म्हणाला, आता कोणाच्या पण हातात हात देशील का, बावळट कुठली. आणि या बांगड्या घालायच्यात का, बघू आणि इकडं. असं म्हणून राणी लाजून मान खाली घालून फक्त हो म्हणाली आणि रोहित तिच्या हातात बांगड्या घालू लागला आणि त्यानं इतक्या हक्कानं नवरा आहे म्हणून हात ओढून घेतले आणि राणीला आता हळूहळू त्याचा हक्क मान्य होत चालला. मग त्यानं तिच्या दोन्ही हातात बांगड्या घातल्या आणि दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला, वाव छान दिसतात हात. राणीनं आता तिच्या डोळ्यासमोर दोन्ही हाताची मनगट आडवी पकडली, बांगड्यांवर बांगड्या वाजवल्या आणि दोन्ही हात बाजूला केले आणि रोहितचा चेहरा त्या दोन हातांमधून बघितला आणि तिला अशी बघून त्यालाही छान वाटलं. आणि इतक्यात तिथं राहुल आले, सपना आली आणि म्हणाले, अरे कुठे आहात दोघे, फोन लावतोय, फोनही लागत नाही रोहित तुझा, लव्हबर्ड्स सारखे वेगळे वेगळे फिरताय का. आणि रोहित हसला आणि म्हणाला, दादा लव्हबर्ड्स तर तुम्हीही आहात की, मग आमचं काय वेगळं आहे का. असं म्हणून त्यानं एक शिंक दिली. आणि सपना म्हणाली, हे काय भाऊजी, सर्दी कशी आली तुम्हाला. आणि राणी लगेच म्हणाली, हे वातावरण बदललंय ना म्हणून. असं तिनं सावरून घेतलं. आणि मग सपना राणीकडे बघून म्हणाली, वाव राणी किती छान बांगड्या घेतल्यास, मी पण घेणार. म्हणून ती सुद्धा स्वतःला बांगड्या घेत बसली. आणि मग पुन्हा सगळे हॉटेलवर आले, फ्रेश झाले आणि डिनरसाठी जाताना रोहित तिला म्हणाला, चल राणी खाली जाऊया. राणी आता येतच नव्हती, ती खालीसुद्धा बसत नव्हती, घाबरून उभं राहिली होती. रोहितनं तिला हाक मारली पुन्हा एकदा आणि म्हणाला, काय चाललंय, चल ना. आणि त्याला कसं सांगावं हे तिला कळेना. आता ही गोष्ट सपनाला सांगावी तर ती डाऊट घेणार आणि म्हणणार, अशा गोष्टी नवऱ्याला सांगायला काय हरकत आहे, म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको नाहीच, असं सपना म्हणायला रिकामी. आणि रोहित तिला म्हणाला, राणी काय झालंय, तुला बरं वाटत नाही का. असं म्हणून त्यानं तिचा ताप चेक केला, गळ्याला हात लावून तर नॉर्मल होतं सगळं, मग काय प्रॉब्लेम आहे असं तो म्हणाला. आणि राणी चाचरत चाचरत म्हणाली, हो सर खरंच प्रॉब्लेम आहे. रोहित म्हणाला, असं का, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि राणी हाताची अस्वस्थ हालचाल करत म्हणाली, सर प्रॉब्लेमच आहे. रोहित वैतागून म्हणाला, तुला नीट बोलता येत नाही का गं, अगं मीही तेच विचारतो की प्रॉब्लेम काय आहे. राणी आता डोळे झाकून लाजून म्हणाली, सर प्रॉब्लेम हाच प्रॉब्लेम आहे. आणि आई शपथ, रोहितच्या डोक्याची शिरच उठली. तो प्रचंड चिडला आणि तिला स्वतःच्या दिशेनं वळवलं रागात आणि म्हणाला, तू बावळट आहेस का गं, की मला बावळट समजतेस. आता किती मूर्ख आहेस तू, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याशी लग्न करण्याचा हट्ट केला. तशी राणी रडायला लागली आणि रोहितला टेन्शन आलं. आणि पुन्हा सॉरी इथं पुन्हा एकदा हा जो एक स्ट्रिप होती ती डबल झालेली आहे, चुकून झाली गडबडीत, तर तेवढी मी स्किप करणार आहे, पुन्हा चेंज नाही करू शकत. त्यामुळे स्टोरीच्या वाचनात थोडासा खंड पडत आहे. बाकी स्टोरी कशी वाटते यासाठी प्लीज मोठ्या मोठ्या कमेंट्स करून सांगत चला आणि मगच मला स्टोरी लिहायला थोडासा मूड येतो. ओके. वेटिंग वेटिंग अँड वेटिंग. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके. आणि मग
तो तिला म्हणाला, राणी तू मला बावळट समजतेस का? अगं किती मूर्ख आहेस तू. कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याशी लग्न करण्याचा हट्ट केला. राणी तुझ्या ना मेंदूमध्ये झोल आहे आणि तू अजिबात मॅच्युअर नाही. तशी राणी रडायलाच लागली आणि रोहितला टेन्शन आलं आणि पुन्हा तिला समजावत म्हणाला, राणी अगं काय झालं? रडतेस कशाला? सॉरी, मी जास्त ओरडलं का? सॉरी. आता सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? फक्त म्हणतेस की प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम आहे, पण काय प्रॉब्लेम आहे हे तू सांगतच नाही. तू सांगितलंस तर मी तुझी हेल्प करू शकतो ना. आणि राणी मग कशी बशी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली, सर पिरियड आलेत आणि माझ्याकडं काहीच नाही, असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. रोहितनं आता ओशाळून डोळे झाकून घेतले आणि आपली चूक झाली, जे तिला ओरडलं असं त्याला वाटलं. आणि मग तो तिला दिलासा देत म्हणाला, ओके मग आता काय करायचं आहे सांग, मी तुझी हेल्प करू का? राणी म्हणाली, हो सर, मला तुम्ही ते आणून द्याल का मेडिकलमधून? रोहित म्हणाला, काय? राणीला आता ते सांगायची सुद्धा लाज वाटत होती आणि तिनं मोबाईलमध्ये टाईप केलं स्वतःच्या आणि त्याला वाचायला लावलं. रोहितनं ते वाचलं, थोडा संकोचला आणि म्हणाला, ठीक आहे मी घेऊन येतो. आणि तो पळतच मेडिकलमध्ये निघाला. राहुल सपना डिनरसाठी त्या दोघांची वाट बघत खाली येऊन बसले होते आणि त्याला बाहेर पळत जाताना बघितलं आणि दोघेही म्हणाले, आता हा कुठे गेला? आणि राणी का नाही आली खाली? रोहित मेडिकलमध्ये गेला, दुकानदाराला म्हणाला, मला ना ते द्या. मेडिकलवाला म्हणाला, ते म्हणजे काय? रोहितला आता ते नाव घ्यायची लाज वाटत होती. आणि रोहित म्हणाला, ते ते लेडीज प्रत्येक महिन्याला वापरतात ते. आणि मेडिकलवाला म्हणाला, काय? प्रोटेक्शनच्या गोळ्या की रुमाल? आणि रोहित म्हणाला, रुमाल नाही, ते दुसरं, मला दुसरंच काहीतरी हवं आहे. मेडिकलवाला म्हणाला, अत्तर का की पावडर की लिपस्टिक? हे बघा मिस्टर, हे असलं इथं काही मिळत नाही. रोहित आता पुन्हा वैतागला आणि म्हणाला, मला माहीत आहे इथे हे सगळं मिळत नाही आणि मला जे हवं ते इथे आहे, ते द्या. मेडिकलवाला म्हणाला, सर तुम्ही नीट सांगा ना नाव घेऊन, मग मी देईन ना. आणि त्यानं सुद्धा राणीसारखंच मोबाईलमध्ये टाईप केलं आणि त्याला दाखवलं आणि तो मेडिकलवाला हसून म्हणाला, अच्छा सॅनिटरी पॅड, मग असं बोला ना सर. अहो आम्हाला विकताना लाज वाटत नाही आणि तुम्हाला बोलताना कसली लाज वाटते? पहिल्यांदाच घेत आहे का? आणि कोणासाठी, बायको की गर्लफ्रेंड? कोणासोबत आला तिथे? आणि रोहित चिडून म्हणाला, मला गर्लफ्रेंड नाही, मी बायकोसोबत आलो आहे आणि तिच्यासाठी हवं. आणि मेडिकलवाला म्हणाला, सर चिडताय कशाला? इथे लोक गर्लफ्रेंडसुद्धा घेऊन येतात की, आणि तुम्ही बायकोसाठी इथं आलात म्हणजे तुमचं कौतुक. बहुतेक तुम्ही त्यांची खूप काळजी घेताय असं दिसतं. मग इतकं लाजायचं काय त्यात? हल्ली हे कॉमन आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही हे करत असाल तर होईल सवय हळूहळू. आणि मग त्यानं तसाच तो बॉक्स रोहितला दिला आणि रोहित म्हणाला, मी असं कसं घेऊन जाऊ? कशामध्ये तरी गुंडाळा ना. मग त्या माणसानं त्यावर एक पेपर टाकला. रोहितनं पेपरनं तसं ते झाकलं आणि घेऊन गेला. सपनाने राहुलनं बघितलं की तो काहीतरी घेऊन चालला आहे आणि इतक्यात रोहितला राहुलनं हाक मारली, रोहित. तसा रोहित जागेवर थांबला आणि एका गेस्टचा त्याला धक्का लागला आणि रोहितच्या हातातून ते सगळं खाली पडलं. त्यावरचा पेपर बाजूला पडला. सॅनिटरी पॅडचा तो बॉक्स सगळ्यांना दिसला आणि सगळे हसायला लागले. रोहित ओशाळला आणि पटकन ते सगळं घेतलं आणि पळून रूममध्ये गेला. आणि राहुल हसून सपनाला म्हणाला, बघ अजूनही तुला त्यांच्यावर डाऊट येतो का? अगं कोणते नवरा बायको जर संबंध नसतील तर असे एकमेकांसाठी करतात सांग बरं? आणि इतक्या खाजगी गोष्टी कोण शेअर करेल का? आणि सपना म्हणाली, खरंच तुम्हाला बघायचं आहे का की रोहित भाऊजी आणि राणी आपल्याला कसे फसवतात? मग रोहित भाऊजी मॅनेजरला वेगळं ब्लँकेट आणि चटई वगैरे का मागत होते? तुम्ही विचारा मॅनेजरला. मी माझ्या कानानं ऐकलं आहे. आणि हे ऐकून राहुलसुद्धा चकित झाला. तरीही त्यानं सपनाला जास्त पाठिंबा न देता, तुझा गैरसमज असेल असं म्हणून गप्प केली. आणि मग रोहितनं राणीला ते दिलं. राणी पुन्हा अजून बाथरूममध्ये गेली, सगळं व्यवस्थित केलं, बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर पिरडीच्या वेदना दिसतच होत्या. मग राणी म्हणाली, सर मला भूक नाही, तुम्ही जा आणि डिनर करून घ्या. रोहित म्हणाला, ओके तू इथेच बस, मी तुला वरती डिनर पाठवतो. मग राणी म्हणाली, मग नको, मीही येते खाली. आणि मग तीही खाली आली. दोघेही डायनिंग टेबलवर बसले आणि सपना हसली आणि म्हणाली, राणी
किती चुकीच्या मुहूर्तावर तुम्ही आलात ग हनीमूनला. सगळी ट्रिप तर वाया गेली. बिचारे रोहित भाऊजी आता रात्रभर काय करतील. आता काहीच करू शकत नाहीत असं म्हणून सपना हसत होती आणि रोहित आणि राणी खूप खूप संकोचले. मग डिनर करून रूममध्ये गेले आणि राणी म्हणाली, सर आज तुम्ही वर झोपा, तुम्हाला सर्दी आहे. रोहित मला नाही नाही, तुला त्रास होतोय, तू वर झोप, मी झोपेन ना खाली. आणि मग पहिले आप असं दोघांचं सुरू झालं. आधी बेड पकडण्यासाठी भांडणं आणि आता बेड तू घे म्हणून भांडणं. मग तो बेड पुन्हा रिकामा राहिला. दोघेही बेडच्या दोन्ही बाजूला उभे होते आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, आपण छापाकाटा करू. आणि राणी म्हणाली, नाही सर, मला नाही छापाकाटा करायचा. आपण त्यापेक्षा एक काम करू, बेड खूप मोठा आहे, तुम्ही त्या बाजूला झोपा, मी या बाजूला झोपते आणि काहीच होणार नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि प्लीज आता नाही म्हणू नका, एवढी वेळ मारून नेली पाहिजे आपण, कारण दोघांनाही बेडची गरज आहे. आणि होऊन काय होईल, हातपाय लागेल ना एकमेकांना, मग आता तेवढं चालतंय की. मग रोहितलाही ते पटलं आणि तो म्हणाला, ओके. मग राणीनं तिचे सॉक्स काढले आणि तिच्या लक्षात आलं की तिची जोडवी त्याच्याकडे आहेत आणि ती म्हणाली, सर माझी जोडवी द्या. आणि रोहित म्हणाला, नाही देणार. आणि ती चकित होऊन म्हणाली, का. आणि तो हसून म्हणाला, देणार नाही तुझ्या हातात, कारण मी स्वतः घालणार आहे. बोटांना खूप लागलं होतं ना, नाहीतर पुन्हा लागवून घेशील जोडवी घालताना. आणि मग रोहितनं बेडवर बसूनच, तीही बेडवर बसली होती आणि रोहित तिच्या पायात जोडवी घालायला लागला आणि राणी पुन्हा त्याच्याकडे तशीच एकटक बघायला लागली. आणि आता बेडरूमचं दार उघडच होतं. राहुल आणि सपना त्या दोघांकडे आले होते. नशीब आता ते एकाच बेडवर बसले होते. तो तिला जोडवी घालत होता. रोहितची पाठ त्याच्याकडे होती. पण राणीला सपना राहुल दिसले आणि राणीला काय झालं होतं कुणास ठाऊक. त्याचा चांगुलपणा जिंकत चालला होता आणि टच करू देणार नाही हा राणीचा हट्ट हरत चाललेला होता. आणि राणी म्हणाली, अहो आय लव्ह यू. आणि तिची जोडवी घालण्यात मग्न असलेल्या त्यानं तिच्याकडे चमकून बघितलं आणि राहुलनं सपनाला खुणवलं आणि म्हणाला, बघ अजूनही संशय घेशील का. आणि राणी मात्र तिच्याकडे चकित होऊन बघणारा रोहितकडे टक लावून प्रेमळ नजरेनं बघत होती. आणि बहुतेक आता राणी रोहितच्या प्रेमात पडायला लागली.